नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज मी एकदम छोटीशी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. बऱ्याच जणांनी बनवली असेल किंवा बऱ्याच जणांनी बनवलीही नसेल तर नक्कीच ट्राय करून बघा. मी मसाला ओट्सचं पॅकेट्स आणलेलं होतं बाजारातून, तर मग ते म्हटलं तुमच्यासोबतही ती रेसिपी शेअर करावी. तर इथे मी कढईत तेल टाकून घेतलं आणि त्याला आपण जिरे मोहरीची फोडणी घालणार आहोत. तेल टाकून घ्यायचं. छान होती रेसिपी, अगदी छान 2 मिनिटात आणि हेल्दी टेस्टी अशी. आजारी माणसांसाठी करत असाल तर नक्कीच छान होते. इथे मी मोहरी टाकून घेतली, जिरं टाकून घेतलं आणि मग हे तडतडलं की यात आपल्याला पाणी सोडून घ्यायचं आहे. 2 पॅकेट्स टाकायचे होते म्हणून मग 2 ग्लास पाणी घालून घेतलं. आणि माझ्याकडे फ्रोझन मटार होते, मी फ्रोझन करून म्हणजे वाटाण्याच्या सीझनमध्ये वाटाणे आले की आपण ते सोलून 1-2 किलो आणि मग ते कॅरी बॅगमध्ये पॅक करून ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये. मग हवे असल्यास आपल्याला पावभाजी वगैरे किंवा अजून असं काही बनवायचं असलं तर कामात येतं, म्हणून मग ते फ्रोझन करून ठेवायचे वाटाणे. अशा पद्धतीने फक्त वाटाणे घालून घेतले. बाकीच्या भाज्या त्यात ऑलरेडी असतात ओट्समध्ये. थोडीशी हळद कलर यावं म्हणून सगळं ॲडिशनल आहे, काही न करता नुसतंच बनवलं तरी छान लागतं. आणि पर्सनली मला ह्याची टेस्ट खूप आवडली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकता इथे हे पाणी उकळलं. पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्यात हे पॅकेट्स घालून घ्यायचे आहेत. पावसाळा चालू आहे, सर्दी खोकला किंवा ताप येतो, मग तेव्हा तोंडाला जर चव येत नसेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा. मसाला ओट्सची मॅगीपेक्षा मला ह्याची टेस्ट खूप आवडली आणि हेल्दी असतात ओट्स, सो नक्कीच करून बघा. अशा पद्धतीने थोडंसं हलवून घ्यायचं, नाहीतर लम्स होऊ शकतात. अशा पद्धतीने मस्त असं टाकून घेतलं. त्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला. हे दुसरं पॅकेट फोडून तेही त्यात ॲड करून घेतलं. थोडं हलवत राहायचं चमच्याने, लम्स होणार नाही, चटकणार नाही. अशा पद्धतीने स्टीलच्या कढई कधी कधी चटकू शकतात, म्हणून थोडीशी काळजी घ्यायची आहे. बघू शकता इथे त्याला उकळी आलेली आहे. उकळी आली की छान असं झाकण घालून घ्यायचं आणि 2 मिनिटासाठी त्याला पुन्हा वाफवून घ्यायचं. छान अशी रेसिपी झाली होती ही. बघू शकता इथे मी झाकण काढून घेतलं. आता वाफलं होतं ते छान असं. दिसतही तितकं टेम्पटिंग होतं. आणि पूर्वी आपण ज्वारी बाजरीची अर्धवट कांडून वगैरे जशी आपण खिचडी बनवायचो ना गव्हाची वगैरे, तशाच पद्धतीने हे स्मेल याचा येत होता अगदी. इथे सर्व करून घेतलं. गव्हाची खिचडी खाल्ली असेल तर ते अगदी तसंच लागत होतं, छान असं मस्त आणि अगदी झटपट होतं, म्हणून मी छान तुमच्यासोबत शेअर केलं. चला तर मग अशा पद्धतीने व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.